तर मित्रांनो, मी हॉटेल भाग्यश्रीचा सर्वे सर्वा. आज आपण एक कारमध्ये आलतो. जे वारलेले होते अशी घेऊन शिरस गंभीर त्यांच्या घरी आलतो आपण. आज आपण 8-10 दिवसाचा काय किराणा असेल आणि काय आर्थिक मदत पैशामध्ये आपण त्यांना केलेली आहे. पण नाही ते घडायचं नव्हतं, ते घडलेलं आहे. आणि आपण असं न्यूजच्या हातून बी एक जबान देतो. आपली ही बातचीत म्हणजे माझी एक समजा ही माझी बाई, माझी बातची, त्या बातचीच्या टायमाला पुढल्या वर्षी या जबाबी लागण्याच्या टायमाला माझी बातची उभा राहील, त्याला 100% आमची मदत राहणार आहे. जी मागते तिच्या लग्नाच्या टायमाला त्यांना भेटून जाईल आपल्या हॉटेल भाग्यश्री तर्फे. आणि सगळ्या महाराष्ट्रामधल्या आजकाल ते सगळ्यांना एक आव्हान आहे की जे गोरगरीब आहेत, समजा शेतकरी वर्ग जे मारायला लागला आपला फाशी घेऊन, काहीतरी मदत करून ते करा. कारण की आज शेतकरी तर आपण आहोत. आज एक शेतकरी वाढला म्हणजे पैशाचा वाढला, आमचा झाला असेल कर्ज पाणी त्याच्यावर, पण त्याच्या पण घेतलंय त्याने तंग करणं चुकीचं होतं. कारण की आज बघतो तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, सगळं पावसामुळे सगळ्यांची शेतं वाहून गेल्यात. काही जणांना शेतकऱ्याच्या तोंडाला जे पीक आलेलं आहे ते गेलेलं आहे. आज शेतकऱ्याची खायची मुश्किल झालेली आहे. शेतातली माती असन, आज माती कर्ज घेऊनच टाकलेली असती. त्याच्यामुळे सरकारकडे विनंती आहे की लवकरात लवकर मदत पोचवा, काय कर्ज माफी करून टाका, काय तुमच्याकडून देणं करा. कारण शेतकरी आज मरतो म्हणजे ह्यात हीच आहे की शेतकरी कुठंतरी लढायला लागला आणि त्याच्यामुळे मरायला लागलाय. त्याच्यामुळं एवढीच विनंती आहे की आज काहीतरी मदत अशी करा की ती झाली पाहिजे. 10-5 हजार रुपये मदत अशी कोणी बी करू शकतो, आमचा बी लहान वर्ग करू शकतो. आणि व्यावसायिकाला सगळ्यांना माझी विनंती आहे की मदत करा, सगळ्यांनी मदत करा. आज सगळीकडे मदतीची जरूरत आहे, आमच्या बहिणीला बी मदतीची जरूरत आहे. कारण की आज आमचा समजा एक भाऊजीच माझा धरून चालला, त्यानं आज फाशी घेतलेली. त्याच्यामुळे सगळ्यांनी मदत करा ही माझी कळकळीची विनंती आहे. आज आमच्याकडून जेवढं होत होतं तेवढं आम्ही मदत पोचलेली आहे. आणि आपण अजून परत एकदा सांगतो, माझ्या बातचीच्या लग्नाच्या टायमाला जी आर्थिक मदत लागेल ती आपण करणार आहोत. धन्यवाद. क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणत आज 30 कापले, आज 40 कापले, आज 50 कापले, आज 10 कापले असं म्हणत लोकांना ढवरा मटण काय असतं हे दाखवून देणारे हॉटेल भाग्यश्रीचे मालक. आता ह्या व्यक्तीने ज्या वेळेस फॉर्च्युनर गाडी घेतली त्यावेळेस प्रचंड हाईप, प्रचंड लोकांकडनं कौतुक ह्या व्यक्तीचं झालं. पुढे मराठा आरक्षण लढ्यामध्ये मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने गेले आणि हे जात असताना आपल्याकडनं एक मोठी मदत व्हावी यासाठी या व्यक्तीने प्रयत्न केले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात अतिशय मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती होती आणि ही पूर परिस्थिती लक्षात घेऊन या व्यक्तीने, हॉटेल भाग्यश्रीचे मालक या व्यक्तीने लहान मुलांची शालेय साहित्य, मग त्यामध्ये त्यांची दप्तरं असतील, त्यांच्या वह्या असतील, त्यांची पुस्तकं असतील, हे सगळं वाहून गेलं होतं. आणि हे वाहून गेलेलं साहित्य किंवा या मुलांना शाळेमध्ये शिकता यावं यासाठी या व्यक्तीने त्या मुलांकरिता वह्या, पुस्तकं, दप्तरं अशा गोष्टींची खरेदी केली. आपली तीच गाडी भरली ज्या गाडीचं कौतुक सगळ्या महाराष्ट्राने केलं होतं. आणि त्यानंतर हा हॉटेल भाग्यश्रीचा मालक आता पुन्हा एकदा आपल्या कमाईतला पैसा, जी कमाई त्याला त्याच्या हॉटेलमधनं झालेली आहे, त्या कमाईतला पैसा घेऊन दुष्काळात, ओल्या दुष्काळात आपलं सर्वस्व हरवलेल्या, आपल्या कुटुंबातील व्यक्तीला गमावलेल्या अशा एका कुटुंबाकडे गेला, ज्या कुटुंबामध्ये एका मुलीच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलं होतं, एका महिलेचं कुंकू पुसल्या गेलं होतं, एका आईबापाचा तरणा बांड मुलगा यामध्ये निसर्गाने हिरावून घेतला होता. अशा एका कुटुंबात मुलीच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलं आणि तो पालक म्हणून उभा राहिला. भरलेल्या ओंजळीतलं जगणं मुश्किल झालेल्या कुटुंबाला आपल्याकडून
देण्याची दानत त्याने ठेवली. त्याच्यासोबत त्यांच्या पत्नी या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. तर असा हा हॉटेल भाग्यश्रीचा मालक आणि या मालकाने केलेले हे कामं निश्चितच अतिशय महत्त्वाचे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रतिक्रिया अवश्य नोंद करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. सरपंच संतोष